काय या युवाई बुवा, काय एवढा वेळ केला? आम्ही तर वाटच पाहून राहिलो तुमचं लय वेळची. हो तुम्ही वाट पाहून राहिले असन, पण बच्चा ना थोडस लेट झालो आम्ही. मामी आली मामी आली. मग तुमच्या बच्ची बॅग मी नेऊन ठेवतो, तुम्ही हात पाय धुवा चांगले. हो युवाई बुवा, राहू दे ना, मीच नेऊन ठेवतो ना बॅग, काय तुम्ही उचलता? हा पाणी ठेवलाय तुमच्यासाठी, धुवून टाका हात पाय. बाबा बाथरूम मध्ये पाणी गिनी ठेवलं असन, साबण असन बाबा, तिथं धुवून घ्या तुम्ही हात पाय आणि या मग खोलीत, चांगला जरासा फ्रेश वाटते मूड. बहिणी अंदर ये. हो आप्पा येतो आप्पाजीला मी पाणी दाखवतो कुठं आहे म्हणून. बाबाला कधी टाइमच नसते, सासरी बुवा यो का कोणी यो, एक दिवस सुट्टी काढायला पाहिजे नाही बाई माणूस. चला दाखवतो मी तुम्हाला, तिथं आहे पाणी. नळाले आमच्या घरच्या पाणी मस्त थंड पाणी येते, गरम पाणी येते, आमच्या नळाले कोणते पाणी येते. हो का बाई, का घरच्या पाण्या नळाले थंड गरम पाणी येते का? आमच्या घरी नाही येत बा. आप्पा दाखवतो ना मी तुम्हाला, सुरू करून टाक काय गरम थंड. आई पोटी कशी चोपडी आहे, हा थंड गरम पाणी आमच्या इच्छा नळाले. हो तेवढं येतेच तिले, तेवढं येतेच तिले. हो आले ना पाहुणे, घे मी बॅग आणली, हातपाय धुवून राहिले ते पाहुणे. हे काय युवाई बुवा आली काय? आणि ही पोट्टीने दिसून राहिली नेहा आपल्या घरची. नेहा कुठे आहे? नेहाने दिसून राहिली ना आली ती चपरी, हा पण ते तिच्या आप्पाजीले गरम पाण्याचा नळ थंड पाण्याचा नळ दाखवून राहिली, अशी आहे ते. काय गरम थंड सांगून राहिली ते पाणी? माय बाई हलबल्ली बदमाश आहे व. जाय मग लवकर चांगला फ्रीज मधलं पाणी दे, पाहुणेले घेऊन ये, नाही तर निंबू सरबत कर मस्त पहिले. निंबू सरबत नाही, पहिले चांगलं थंड पाणी देतो मी त्याईले, मग काय आहे तर पाहायला लावतो कराले. हा तसंच कर, पाणी गिनी दे आणि लवकर आपण जेवायला बसून देऊ. कसं आहे एवढ्या दुरून आले, थकले असन, वयमानान होत नाही ना, लवकर वाढून घ्या ताट आणि द्या वाढून आम्हाला. हो तसंच करतो. बसा आराम करा जराशे. अहो कसं काही नवीन विशेष काही सुरू आहे का तुमच्या गावात? काही तर विषय नाही आहे. हो राजू, तुमच्या घरचा घरापासचा तो पोरगा होता ना, काल्या तर त्याचं काय म्हणते काय सुरू आहे मागं? ते काहीतरी झालं होतं तर जमलं का त्याचं काम? तो का काल्या? काही नाही, असं मजाकी झालं त्याचं, काही नाही. मग लोकांनी त्याला सपोर्ट केला तर मग झालं त्याचं, क्लिअर झालं, काही विषय नाही आहे त्याचा, बरोबर झालं, सगळं बरोबर झालं. बरं राजू, मजाकीतच झालं म्हणता तुम्ही एवढं कारस्थान. हो तसंच आहे, उलीशी मजाक असते, अंगावर यायला काही वेळ नाही लागत बा, अंगावर येते गोष्ट कोणती. काल्याला अशी आता अद्दल घडली का कशी उलीशी गोष्ट अंगावर येत असते म्हणून आता उगामुगाच राहते, नाही तर कायचे ते काल्या समोरच राहे, कुठेही चाललं का तोंड मारणं सुरूच राहते त्याचं, कोणाची मजाक करून कोणाच्या अंगावर जाईन काही करे. पण आता त्याला अद्दल घडली ना, आता उगामुगाच बसतो, एका कोणत्यातच बसला असते कुठेही, आणि त्याची हे सवय लय बेकार होती बरं. पण ह्या कारस्थानामुळं त्याचं सगळं आता दबून गेलं. आणि त्याचं मोठे माणसाली बोलणं, टुचूक टाचूक वेगळं बोलतो, काही अंगावर जाणं, हे त्याची सवय बंद झाली पण ह्या कारस्थानानं. आता चाले वाटते. हो आता चालो. कशी काय तब्येत गिब्येत, काय म्हणते शांभो? तिची तब्येत गिब्येत मस्त आहे, सगळं चांगलं आहे. तुमची तब्येत चांगली आहे? चांगला झाला प्रवास? तिची तब्येत चांगली आहे का? तो मस्त सुरू आहे, काय सांगा लागते, भल्लं मस्त सुरू आहे. आली होती म्हणते ना, ताई सांगत होती मला फोनवर, गीता ताई येते म्हणून, त्या गेल्या काय? हो आली ना, आता तिच्या इथे पाहुणे 2 दिवसांनी येते म्हणते, आले. हे लवकर आली तर मग इले लवकर आणून द्यायला लागलं ना, तिले तिच्या इथे पाहुणे येते म्हणते आले. गीता ताईचं सर्व चांगलं आहे ना? हो बाई, सर्व चांगलं आहे, सगळं चांगलं आहे देवाच्या कृपेनं. पाणी प्या ना. पेलो पाणी. बाई आईची तब्येत बरोबर आहे, बाबाची तब्येत चांगली आहे. गेलती का मग आईच्या घरी? हो ते गेली होती ना, तेच राहिली 8 दिवस. हो बाबा 4 दिवस राहिले ती, बाबाला काय आठवत नाही, 4 दिवस राहिले बाबाला, असं वाटलं 8 दिवस. हो राजे, हो या दोघी गेल्या ना, मला असं वाटतं का 4 दिवसाचे काय महिना झाला येईल, घर असा रिकामा लागे. हो तसंच आहे, तुम्ही बा आता एवढ्या जणांच्या ह्याच्यात राहता तर तुम्हाला वाटतच असं ना, एखाद्या दिवस जण कमी झालं. आता हेच तर आमचं घर खाली झाल्यासारखं वाटतं आम्हाला. 4 दिवस तर आम्हाला गमणारच नाही आमच्या घरी, कारण कोण हे लेकरं कसं आहे दांगोड करत राहते, नीता गीताई राहते. आता गीताई 2-4 दिवसांनी गेली का त्याच्यापेक्षा आम्हाला घर रिकामा वाटते, पण गमत नाही राजू. मग हो राजू, तर कसंच गमत नसन, 2-2 पोरी पहा बरं, तुमचं घर तर सारा खालीच झालाय, दोघा सणाला गमत नसन राजू. हो तुम्हाला गमत नाही बा, पण आता कसं राहा लागत असते ना शेवटी. आता पोरी काय जवळ ठेवणार आहे का आपण? आता त्याला आपापल्या घरी तर नेऊनच द्यावं लागेल ना, तर तसंच आहे. आता गमत नाही, मग मी बाहेर जात असतो, ते तिथं काम करते बस, तिथे बाईला घेऊन बाय असते आपल्या घरी, येते जाते. बाबा तेवढं बाया गे आल्या का आईले गमत असं, नाही तर काय गमलं असतं आईले. हो काही ना काही चालूच राहते, एक बुडी माघारी नेहमीच राहते, तिले कोणी नाही आहे, आम्ही दोघं राहतो, काही भाजी गिजी असली तिले देतो, कारण कसं आहे एकटा जीव तिला करायला पुरते काय, आमच्या याच्यातलं उरलं राहते आम्ही तिला देऊन देत असतो. काय त्या बुडीचा इकडून काय होते काले. हो चांगलं काम आहे जवळ बुवा, कसं आहे नाहीतरी आपल्या घरी उरतेच ना तेवढं, मग काय कोणाचं पोट भरलं, कोणाला जर असं आराम भेटते बुडील त्या, नाही तर रोज त्याही बुडीला करू ज्वार येत असं ना, म्हातारपणी ज्वार येते.
मग त्या बुडीले पोरग गिरग काहीच नाही आहे. नाही नाही कोणीच नाही आहे. आता तिच्याकडून जेव्हा होईल नाही तेव्हा म्हटलं आपणच करावं तिचं. काय कोणाचं केलं ना काही माणसाचं काही होते का सेवा करावं माणसानं असं वाटते मला. आता आपल्यालाही पोरीस आहे ना तसं दुसऱ्याचं समजून आपण राहा लागत असते. हो हो बाबा असा असा विचार असणं लय महत्वाचा आहे. नाही तर कोणी कोणाचा विचार करत नाही या जगात. आता जीवन घे ना काय बसता तुम्ही. ताई मी त्यांना हेच म्हणून राहिले जीवन घ्या. ते गोष्टी करून राहिले तर त्याच्या गोष्टी काही सरून नाही राहिले दोन्ही वैभवाच्या. हो बाबा त्याच्या गोष्टी सुरू झाल्या काय थांबते. पहिले गोष्टी करून मग काय पहिले जीवन घ्या. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला थोडासा सपोर्ट करा. एवढीच आमची विनंती. धन्यवाद.